मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. शालिनी जयदीपला म्हणत असते, आजपर्यंत खूप वेळा गौरीने तुमचा जीव वाचवला, पण आज तुमची वेळ आहे. तुम्ही तुमच्या गौरीचा जीव वाचवा, नाहीतर खूप उशीर होईल. ते ऐकून जयदीप चिडूनच म्हणतो की माझ्या गौरीला काहीच होणार नाही. त्याच वेळेला गौरी तिथे येते. तिला पाहून सर्वजण खूपच खुश होतात. तर शालिनी आवासून गौरीकडे पाहत असते. तिला मोठा धक्का बसलेला असतो. तर जयदीप गौरीला विचारत असतो की तू कुठे गेली होतीस? तुला सांगितलं होतं ना घराबाहेर पडायचं नाही म्हणून. त्याच वेळेला रखमा तिथे येते आणि म्हणते, अरे बाबा, ती माझ्यासोबत होती. तर रखमाला पाहून शालिनीच्या पायाखालची जमीनच हादरते. रखमा शालिनीकडे खूप रागाने पाहत असते. तेव्हा शालिनीला रखमाने देवीच्या अवतारात येऊन तिला कसा रुद्रावतार दाखवला होता ते सर्व काही आठवतं. रखमा शालिनीच्या जवळ येऊ लागते, तर शालिनी घाबरूनच तेथून पळून जाते. तर इकडे जयदीप गौरीला विचारतो की मी तुला किती फोन केले, तू माझा फोन का नाही रिसीव्ह केलास? त्यावर गौरी सांगते की माझा फोन घरीच राहिला होता. तर जयदीप म्हणत असतो, गौरी, म्हणून तुला एकटीला सोडून मला कुठेच जायचं नव्हतं. प्लीज माझं ऐकत जा. त्यावर रखमा म्हणते, अरे बाबा, आली ना ती सुखरूप घरी, मग कशाला चिडतोस? तर जयदीप रागानेच तेथून निघून जातो. तर रखमा गौरीला म्हणते, काही चुकीचं बोलला नाही तो. तू कुठे चालली होतीस? तुला तरी भान राहिलं होतं का? त्यानंतर गौरी रूममध्ये येते आणि जयदीपला समजवण्याचा प्रयत्न करत असते की तुझं रागावणं साहजिकच आहे, पण काय माहिती मी का आणि कुठे चालले होते ते. त्यावर जयदीप म्हणतो, गौरी, तुला सांगायचं नसेल तर नको सांगूस, पण प्लीज असं खोटं बोलू नकोस. गौरी म्हणते, जयदीप, मी तुझ्याशी का खोटं बोलू? मला खरंच काही कळलं नव्हतं. माझ्यामध्ये असलेल्या कुठल्या तरी शक्तीमुळे मी असे रोडवरून चालले होते. कदाचित ती देवीमाईचीच शक्ती असेल आणि म्हणूनच माझ्यावर कुठलंही संकट आलं नाही. जयदीप विचारतो, आणि जर संकट आलं असतं तर? त्यावर गौरी म्हणते, जयदीप, जोपर्यंत विघ्नहर्ता आपल्या घरामध्ये आहे ना, तोपर्यंत कुठल्याही संकटाला घाबरण्याची गरज नाही. कुठल्या संकटाची टाप आहे आपल्या घरामध्ये येण्याची, आणि आपण दोघे आहोतच ना एकमेकांसोबत. असं म्हणत गौरी आता जयदीपला घट्ट अशी मिठी मारते. त्यानंतर इकडे माई रखमाला गणपती बाप्पाजवळ घेऊन येतात व तिला प्रसाद देत असतात. त्याच वेळेला पाठीमागून चिंतन बाबा येतो. तर रखमा चिंतन बाबाकडे खूप रागाने पाहत असते. माई तिला मोदक देतात. रखमा म्हणते, अगं, एवढ्याने माझं पोट भरेल का? प्रसादासाठी तू जेवण बनवलं नाहीस का? एक काम कर, मला ताटच घेऊन ये, मी जेवण करते. तर माई लगेच आतमध्ये जातात. तर इकडे रखमा म्हणते, बाप्पा, मी जाते, जरा माझ्या भक्ताशी बोलून येते. म्हणून आता रखमा लगेच चिंतन बाबाच्या समोर जाते. चिंतन बाबा विचारतो, कोण आहेस तू? तुला बघून शालिनीला ताप भरला म्हणजे तू साधीसुधी नाहीस. त्यावर रखमा म्हणत असते, अरे तू काही पण कर, मी माझ्या गौरीच्या पाठीशी आहे. आता ही तुझी लुडबुड करणं बंद कर आणि इथून लगेच चालता हो. तेव्हा चिंतन बाबा म्हणतो, तुला घाबरायला मी पण काय साधासुद्धा माणूस नाही. मी तर इथून कुठेच जाणार नाही. आता खेळाला खरी रंगत येणार. तर रखमा म्हणते, अरे हाच खेळ तुझ्या जीवावर बेतल, म्हणून अजूनही सांगते, लगेच इथून चालता हो. तेव्हा चिंतन बाबा मोठ्यानेच हसत म्हणतो, बाळा, लहान तोंडी मोठा घास घेऊ नये, नाहीतर तोंडावर पडशील. माझ्या वाटेतून बाजूला हो. तर रखमा म्हणते, अरे लेकरा, मी पण तुला सांगते, तुझ्या तोंडातील ही जी वाफ आहे ना, तीच तुझं नाक कापणार. आता पौर्णिमा जवळ येत आहे ना, तुला खेळच खेळायचा ना, मग बघते आता मी आहे आणि तू आहेस. तेव्हा चिंतन बाबा हसतच रखमाच्या डोक्याला हात लावतो. तेव्हा चिंतन बाबाला खूप जबरदस्त चटका बसतो. तर चिंतन बाबा घाबरतो. तेव्हा रखमा हसतच म्हणते, अरे आता तर फक्त चटका दिला, पण माझं जर ऐकलं नाहीस ना, तर तुझी घटका भरेल. आणि त्याच वेळेला गौरी तिथे येते. तिला पाहून चिंतन बाबा लगेच तेथून पळून जातो. गौरी रखमाला विचारते, काय झालं? रखमा म्हणते, काही नाही ग, 4 उपदेशाचे शब्द ऐकत होते आणि 4 उपदेशाचे डोस देत होते. तेव्हा रखमा लगेच गौरीकडे एक हातपंखा देत म्हणते की ही माझ्याकडून तुला भेट. गौरी विचारते, हातपंखा? रखमा म्हणते, हो, जेव्हा तू विचार करून करून थकशील ना, तेव्हा या पंख्याने तू वारा घे. गौरी म्हणते, पण मला काही कळलं नाही. तर रखमा म्हणते, अगं, जे वादळाला करता येत नाही ना, ती एक वाऱ्याची झुळूकसुद्धा करून जाते. तुझ्या प्रश्नांची उत्तरे तुला मिळतील बघ.
तेवढ्यात माई रखमाला जेवणासाठी आवाज देतात तर रखमा तेथून पळून जाते. गौरी रखमाच्या बोलण्याचा विचार करत असते. त्यानंतर इकडे चिंतन बाबा शालिनीला म्हणत असतो की या सगळ्याच्या मागे ती रखमाच आहे. तिनेच गौरीचा जीव वाचवला. आता मला गौरीला पुढे काय संकेत मिळाला, तिच्यासमोर काय कोडं आहे ते कळायलाच हवं. तरच मी आता गौरीचा जीव घेऊ शकतो. तर शालिनी म्हणत असते माझे प्रयत्न तर चालूच आहे. त्याच वेळेला समोरून गौरी येते तर तिला पाहून चिंतन बाबा मुद्दामच शालिनीवर ओरडण्याचं नाटक करत असतो की तुझ्या अपयशी प्रयत्नांची मला अजिबात गरज नाही आणि तो शालिनीला खुणावतो. तेव्हा शालिनी लगेच गौरीकडे रागाने पाहते व तेथून निघून जाते. चिंतन बाबा गौरीला म्हणत असतो की तुझ्याबद्दल त्या शालिनीच्या मनामध्ये ना नुसती काजळी आहे, म्हणून मी तिला धडा शिकवत होतो. गौरी म्हणते ते काय माझ्यासाठी आजचं नाही. तर चिंतन बाबा म्हणतो पण तुझ्या मनात तर वेगळ्याच शंका आहे, कारण या पौर्णिमेला तुझ्या जयदीपवर संकट येणार आहे हो ना. तर गौरी धक्क्यानेच विचारते तुम्हाला कसं कळलं. तर चिंतन बाबा म्हणतो अगं तो नकाशा जर तुम्हाला दाखवला नाही तर तो मी वाचणार कसा. तो संकेत मला तू सांगितला नाहीस तर त्याचं उत्तर मी तुला सांगणार कसं. तेव्हा गौरी लगेच ते जे काही कोडं असतं ते चिंतन बाबांना सांगू लागते की जगी असे जो हलक्याहून हलका, रोखू शकेना महाबलवान त्याला, नित्य चालवी जीवन आपुले आणि तोच ठरे कारण मरणाला. तेव्हा ते ऐकून चिंतन बाबा खुश होत मनाशीच म्हणतो रखमा या खेळाचा शेवटचा डाव मी जिंकला आहे, त्यामुळे तुझा पराभव निश्चित. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण मनोभावे गणपती बाप्पाची आरती करत असतात. गौरी मनाशीच म्हणत असते बाप्पा मला असं वाटलं होतं तू येशील आणि सगळी विघ्न दूर होतील, पण आज तुला जाण्याची वेळसुद्धा आली. पण अजूनही मला त्या कोड्याचं उत्तर मिळालेलं नाही. तुला निरोप तरी कसा द्यायचा, तुझ्या मनात नक्की काय आहे. तेव्हा लक्ष्मी गौरीला विचारत असते जर आपण आज बाप्पाचं विसर्जन केलं तर ते आपल्यापासून दूर जातील ना. गौरी म्हणते हो, जर तू तुझ्या आईबाबांपासून दूर गेली तर तुला त्यांची आठवण येणार नाही का, म्हणून आता बाप्पाला सुद्धा त्यांच्या आईबाबाकडे जायलाच हवं ना. तर लक्ष्मी म्हणते मग आपण त्यांच्या आईबाबांनाच इकडे बोलवून घेऊयात, पण बाप्पाला नको जाऊ देत. ते ऐकून सर्वजण हसू लागतात. त्यानंतर सर्वजण गणपती बाप्पा मोरया असं म्हणत बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी बाहेर जातात. शालिनी खुश होत मनाशीच म्हणते आज आहे बाप्पाचं विसर्जन आणि उद्या जयदीप गौरीचं विसर्जन. बिचारी लक्ष्मी, तिला अजून तिचे आईबाप सोडून गेल्याचं दुःखसुद्धा पचवायचं आहे. त्यानंतर रात्री गौरी कालचक्र पाहत असते आणि पौर्णिमा तर उद्यावर येऊन ठेपली, परंतु अजूनही मला त्या कोड्याचं उत्तर मिळालं नाही, म्हणून गौरी नाराज असते. जयदीप म्हणतो गौरी आजपर्यंत तू मला काही होऊ दिलंस का, मग आताही मला काहीच होणार नाही, तू काळजी करू नकोस. परंतु गौरीला मात्र चैन पडत नसतं. जयदीप म्हणतो मी एक काम करतो, घराबाहेरच पडत नाही. गौरी म्हणते जयदीप तू मला वचन दे, तू घराबाहेर काय तर या खोलीच्या बाहेरसुद्धा जाणार नाहीस, तुला माझी शपथ आहे. तर आता नाईलाजाने जयदीपसुद्धा गौरीला वचन देतो की जोपर्यंत तू स्वतः हाताला धरून मला या खोलीच्या बाहेर काढत नाहीस ना तोपर्यंत मी येथून बाहेर पडणार नाही. तेव्हा गौरी लगेच जयदीपला मिठी मारत म्हणते की तुझ्याशिवाय मी एक क्षणही जगू शकत नाही. तो जर तुला न्यायला आला तर त्याला मलाही घेऊन जावं लागेल. तेव्हा जयदीप म्हणतो आपलं ठरलंय ना, 700 वर्ष आपण सोबतच राहणार. त्याच वेळेला अम्मा तिथे येते आणि लगेच डोळे झाकून घेते. तेव्हा अम्मा गौरी जयदीपला लक्ष्मी तापाने खूप फणफणल्याचं सांगते. तर जयदीप गौरी लगेच तिकडे जाण्यासाठी निघतात. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की जयदीप त्याच्या रूममध्ये असताना चिंतन बाबा त्याच्या टीमला घेऊन येतो आणि घरामध्ये सगळीकडे धूर मारत असतो. तेव्हा तो विषारी वायू जयदीपच्या रूममध्ये सोडतो. तर गौरी जयदीपला वाचवण्यासाठी तोंडाला रुमाल बांधून जाते आणि तेव्हा ती चिंतन बाबांना पकडते आणि तोंडावरील रुमाल बाजूला काढते. तर गौरीला मोठा धक्काच बसतो. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.